आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दुर्गे, प्रताप भाऊजी बोला. काल बोललात ना? बोला काय बोला, उगा आमच्यावर घसरायचं. आणि तसं बी आम्ही थोरल्या बाईसने काय बोलणार आहे होय? उलट त्या खमक्या आहे ती म्हणून तर हे घर टिकून आहे. नाहीतर आता पतूर लोकांनी लुबडला असते. नाहीतर काय? हो, काय बोलताय तुम्ही? हे नाही म्हणजे काल फोनवर तुम्ही काय काय बोलला होता हा? आणि आज डायरेक्ट सबसेल पलटी. हे म्हणजे चांगला डावर असलाय तुम्ही आम्हाला गोत्यात आणण्यासाठी. हो भाऊजी, काय काय बोलायला तुम्ही? हा, हे बघा, आम्ही कशाला तुम्हासनी गोत्यात आणू? उलट घराचा विचार करून आधीच उर्वशीला समजवायलोय का? अगं बाई, हट्ट सोड. असं वागून काय होणार आहे? भरल्या घरात वाद कशाला, होय की नाही? हो तर दुर्गे, उर्वशी, आवाज खाली. कुणाला बी काय बी बोलायचं नाही. तू कुणाला किती बी फितवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी शेवटी जे खरं आहे तेच घडणार. मी तुला कालची रात्र विचार करण्यासाठी दिली होती. तुझा काय निर्णय झालाय ते सांग. नाहीतर तुला तुझी जागा दाखवून द्यायला आमासनी येळ लागणार नाही. कळलं का? ताई, मी पर माझ्या शब्दावर ठाम आहे. मी घातलेली शपथ कधीच मागे घेणार नाही आणि अक्षरा या घरची सून कधीच होणार नाही. बास. अक्षरा या घरची सून होणार हे ठरलेलं आहे. ज्यांना मान्य नसेल त्यांना या घरातून जाण्यासाठी घराचे दरवाजे उघडे आहेत. यशवंता, मी आता जे सांगितलं ते तुला मान्य नसेल तर तुम्ही तुमची सोय बाहेर बघा. माझ्या घरात तुम्हासनी थारा नाही. मॅडम, मॅडम नका ना इतका मोठा निर्णय घेऊ. मी विनंती करते तुम्हाला. माझ्यामुळे या घरात फूट पडलेली मला नाही आवडणार. हे नौटंकी, बास कर तुझी नाटकं. कोंबडी झाली खुडकी आणि अंडी घालायला बेडकी. ही समधी तुझी कारस्थानं आहेत. आज मला माझ्याच घरातनं बाहेर काढलं जातंय. झालं ना तुझ्या मनासारखं? बरं, एक लक्षात ठेव, तुला या घरात कधी सुख लाभणार नाही. वाटोळ होईल तुझं. उर्वशी, आत्ताच्या आत्ता या घरातून चालते हो.
ना हे सगळं? प्लीज मॅडम, कोणाच्या शिव्या शाप घेऊन मला लग्न नाही करायचंय. मी हे घर फोडलं, हा शिक्का घेऊन मला नाही जगता येणार. प्लीज मॅडम, तुम्ही तुमचा निर्णय बदला ना मॅडम, प्लीज प्लीज. मामी, मामी थांबा ना प्लीज. प्लीज नका ना जाऊ. असं डोक्यात राग घालून घेऊ नका ना प्लीज. हे बघा, आपण काहीतरी विचार करू, काहीतरी मार्ग काढू नयेत ना प्लीज. मला अडवू नकोस. मामी प्लीज प्लीज थांबा ना, शांतपणे विचार करूया प्लीज. मामी ऐकून तरी घ्या माझं. मामी, उर्वशी, ये अक्षर. बस इथे बस. याचं जशास तसं उत्तर आमासनी बी देता येईल, पर तुझ्या पातळीवर उतरायचं नाही म्हणून मी गप्प आहे. माझ्या हातून भलतं सलतं काही घडण्याआधी या घरातून बाहेर पड. निघ. तुझ्यामुळं, तुझ्यासारख्या दीडदमणीच्या मुलीमुळं आज मला माझं घर सोडावं लागतंय. संसार मांडला पिरतीचा आणि बाजार बसला गर्तीचा. तुम्ही समजे बी ध्यानात ठेवा, एक दिवस तुम्हासनी बी या पोरीची काय लायकी आहे ना ते समजल. तेव्हा तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल, पर त्यावेळी तुमच्या हातात काय बी नसल. निघते मी. यशवंता, नाही समजूत घालता आली ना बायकोची? निघालास तिच्या मागणं? मग निघ, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून कामात पण लक्ष घालायचं नाही. तुझा आणि ऑफिसचा संबंध संपला. ताई, अगं अक्षरा, आज जे झालं ते लई वंगाळ झालं. सूर्यवंशींच्या होणाऱ्या सुनेवर हात उगारण्यात आला. पण मी वचन देते तुला, पुण्यांदा असं होणार नाही. मला माफ कर. मॅडम, तुम्ही नका ना माफी मागू. माफी खरं तर मी मागितली पाहिजे. हे जे काही घडलंय ते माझ्यामुळे घडलंय. नाही ग पुरी, उलट जे झालं ते बरं झालं.
घरातली कीड तरी गेली. तुम्ही समजे बी ऐका, मला या घरावर सत्ता गाजवायची नाही. तशी माझी कधीच इच्छा नव्हती. आपण समद्यांनी या घरात गुण्या गोविंदानं राहावं एवढंच मला वाटतं. पण त्यासाठी जो निर्णय घ्यावा लागल तो म्या घेणारच. तुम्ही समदे माझी ताकद आहात, पण आपल्यातच ताकद दाखवून कुस्ती लढण्याच्या फंदात पडू नका. मग प्रत्येकाला आपापली जागा दाखवण्यात येईल. तुम्ही माझ्या पाठीशी असंच उभं राहिलात तर समध्या जबाबदाऱ्या आपण अलगद निभावून नेऊ. आज जे झालं ते योग्यच झालं म्हणायचं आणि नव्या उमेदीनं कामाला लागायचं. चला अक्षरा, तू बी काळजी करू नको, मी हाय तुझ्या माग. डॅड, व्हॉट हॅपन? काय झालंय? उर्वशी मामीने बाहेर तुमच्या दोघांचं नाव का घेतलं? प्लीज टेल मी. अश्विन, अरे काल उर्वशीचा फोन आलता. काय? पण बाहेर तर तुम्ही नकार दिलात ना, आणि असा फोन बिन काही नाही असं बोललात. वय बोललो ना मी. पर काल उर्वशीचा फोन झाला आणि त्यानंतर खोलीत कोण आलं होतं माहितीये का? काय हो, उर्वशी म्हणते तसं खरंच चांगली संधी आपल्याला, आणि ती बी आयती चालून आली. कसं आहे, हातात आलेली येळ वाया जायला नको. बरोबर आहे, योच मोका आहे. हे असं जर झालं तर आज न उद्या हे समज फक्त आपल्याच मालकीचं. उद्याची वाट कशाला बघताय? वहिनी, अरे देवा, म्हणजे यांनी समजा ऐकलं. काय पाहिजे ते आजच घ्या की. कशापायी करताय हे समज? पैसा कारभार याचसाठी नव? मी आता समज तुमच्या नावे करून देते. या समद्यावर मी स्वतः पाणी सोडायला तयार आहे. मग उर्वशी कशाला? दुर्गा, आतापर्यंत ध्यानात आलं नाही बाई तुमच्या? गोड बोलून स्वतःचं काम साध्य करून घेतलंय. ती तुमच्याशी बोलून तुम्हाला फसवणार आणि तुम्ही फसणार हे म्या ओळखून होते. म्हणूनच मी तुमच्याकडे आले. एक ध्यानात घ्या, आज मला हरवायला ती तुम्हाला भरीस पाडतीये, पर उद्या याच घरातून तुम्हाला हाकलून द्यायला मागं पुढं पाहणार नाही. कुठल्या बी थराला जाऊ शकते ती.
बाकी देवानं तुम्हाला डोकं दिलंय. तुम्ही विचार करा. माझं एवढंच म्हणणं आहे का आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नये. बाकी मर्जी तुमची. वहिनी साहेब, आम्हाला माफ करा. आम्ही उगा वाकडा वावत गेलो बघा. अहो ते उर्वशीनं खरंच गोड बोलून भुरळ पाडली आम्हासनी आणि आम्ही भलत्याच मार्गानं बरकटलो बघा. बरं वहिनी, खरं सांगतो, आम्हासनी नव्हताच वागायचं. चुकलो चुक भाऊजी. असो, उर्वशीला पण तुमच्यासारखीच लवकर अक्कल यावी एवढीच अपेक्षा आहे. बरं झालं काकूंनी सांगून समजलं तुम्हाला. त्या उर्वशी मामीच्या गोड बोलण्यात अडकला असता ना तर आपल्यालाच घराबाहेर निघण्याची वेळ आली असती. अश्विन, उगा काहीतरी बोल नकोस. आम्ही शांत बसलोय म्हणजे आम्हाला समजा त्यांचं पटलंय असं होत नाही. कसं आता त्यांच्या विरोधात काय करायची ही वेळ नाही, एवढंच. बघायलाच ना, घरात लग्नावरनं एवढा तांडव चालाय. यात आणि आम्ही मांडव कुठनं घालायचा? आम्ही शांतच आहोत आणि शांत राहून आम्ही आमचा डाव बराबर साध्य करून घेऊ. जाऊ दे, तुला नाही कळायचं तर राजकारण. हो गॉड, घरातल्या घरात असं राजकारणी वागता. खरंच धन्य आहे तुम्ही. डॅड, आपल्या घरात काही चांगलं सुरू आहे हे बघवत नाहीये का तुम्हाला? तू नका डोसक्याला जास्त ताप करून घेऊ. आम्ही आमचं काय ते पाहून घेऊ. तू आमसनी अक्कल शिकवाय जाऊ नकस. तुझी अक्कल आहे ना ती तिथं पुस्तकात आणि अमेरिकेत जाऊन पाजळ जाय. तर आम्ही सुंदर बरोबर तुझं बी 2 हात 4 हात करायचं म्हणतोय, तेव्हा तू फक्त तयार राहा बार उडवायला. माझं लग्न आणि तुम्ही का ठरवणार? मग कोण? आई बाप आहोत तुझं. हो मान्य, पण तुम्ही निवडलेल्या मुलीबरोबर मी लग्न करावं असं नाही ना होणार. माझी स्वतःची आवड निवड काही आहे की नाही? तुझी आवड निवड. अरे वा, अरे वा. मग निदान आई बापाला कोण पोरगी आवडते ते तर सांग. नो, नॉट नाऊ. आणि आता हा विषय नको. ऑलरेडी घरात काही कमी विषय सुरू आहेत का? आता माझा विषय नको, बस. अरे पर मॅकअप प्लीज. अश्विन, काय करून बसले मी आहे? आपल्याच लोकांना आज घराबाहेर काढलं मी. मॅडम, अक्षरा ये. खूप त्रास होतोय ना? कोणी सांगितलं? जगापुढे किती तुम्ही ठाम असाल ना तरी मी तुमचं मन खूप चांगलं ओळखते. तुम्ही आता जे वागलात त्याचा तुमच्या मनाला खूप त्रास होतोय ना. का वागलात असं? माझ्यासाठी इतका मोठा निर्णय नका ना घेऊ की ज्याने तुमच्या मनाला आणि सगळ्यांनाच खूप त्रास होईल. मॅडम प्लीज, मामा मामींना आणा ना परत प्लीज. ती गेली आता. हे घर जोडलेलं राहावं म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण समोरच्याच्याच मनात नसल तर मी एकटीनं तरी किती ओढावं.
असो, ज्याचा त्याचा प्रश्न. पण अक्षरा, यात तुझी काय बी चूक नाही. तू उगीच स्वतःला दोष देऊ नको. शेवटी ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा ज्याला त्याला मिळत असते. आई, समज बरोबर आहे आई, पण मग आम्ही बी खूप विचित्र वागली बघ. एवढं टोकाला जायची काय बी गरज नव्हती. जाऊ दे, तू नको या समजायचा विचार कर. चूक कोण बरोबर कोण हे आई अंबाबाई ठरवेल. पण मॅडम, पण बिन काही नाही. आता समज राहू दे बाजूला. तुम्ही तुमचा विचार करा. कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. कुणाची दृष्ट नको लागायला. अक्षरा, असं भोय बोर तुझ्या पत्रात टाकते. सांभाळून घे. आई, आता मला आणखी काय बी नको बघ. मी लय खुश आहे आणि मला खात्री आहे मामा मामीचा राग शांत झाला ना की ते बी घरला येतील.